पहिला कडेलोट हा कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा करा अशी मागणी अमोल मिटकर यांनी सरकारकडे केली। हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल असंही मिटकरी म्हणाले। महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांचा कडेलोट व्हावा अशी आमचीही भावना असल्याचं विधान यावेळेस रायगडावर फडणवीसांनी केलेले आहे। आमदार संदीप क्षीरसागरांची बीड नगर परिषदेतील लेखापालाला धमकी। गणेश ऋषीराम पगार यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार केलेली आहे। मला शिवीगाळ करत फोनवर धमकी दिल्याचा आरोप पगार यांनी केलाय। तसंच माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो असा दावाही त्यांनी केलेला आहे। मनोज जरांगे यांनी शहाद्याच्या शहागडमध्ये मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली। या बैठकीमध्ये त्यांनी मराठा सेवकांना मार्गदर्शन केलं। आरक्षणाच्या विषयाबरोबरच समाजातील गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठीचे काम करण्याचं आवाहन जरांगे यांनी मराठा सेवकांना केलेलं आहे। मंत्रिपद गेल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार भरवला। परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधला। परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्यांचं निराकरण केले जाते। मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधील विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय। आम्ही पक्ष फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडा असा सल्ला पाटलांनी दिलेला आहे। यावरून आता वाद झाल्यानंतर आपल्या विधानाची पाटलांनी सर्वासराव केली। मराठी पाट्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली। बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये मराठी पाट्या असतात, दरम्यान मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याचा धमकीचा मेल आला। अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्यासंदर्भात मेल पाठवल्याची माहिती समोर आली। मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। केळीच्या बागा तसंच कापणीला आलेल्या गव्हाचं आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अकोट तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। शिवापूर कसोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून लक्ष्मण गुरेकर यांची 2 बैल दगावलेली आहेत। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। येवल्यामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीचा उभ्या कांदा पिकाला फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यामुळे तातडीने पंचनामे करत मदत देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। नाशिकच्या येवला शहरामध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावलेली। अचानक अवकाळी पाऊस वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस बरसलाय। अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे आंबा, संत्रा, केळी, लिंबू, कांदा पिकाला जोरदार फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। किल्ले रायगडावरील भाषणामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष उल्लेख केला। लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतीस्थळ केलं असं शहा म्हणाले। टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला, तर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील मोठं योगदान दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की
सातारामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले त्रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार उपस्थित आहेत। यावेळेस अजित पवार आणि शरद पवार बैठकीला शेजारी शेजारी बसले। या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदमही उपस्थित आहेत। सकाळी अजित पवार अमित शहांसोबत रायगडावर उपस्थित होते। त्यानंतर अजितदादा पवारांसोबत बैठकीसाठी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं। सुनील लटकर यांच्या घरी स्नेहभोजनाला मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली, मात्र त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले। हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्याने जात नसल्याचं स्पष्टीकरण यावेळेस गोगावले यांनी दिलेले। राजू शेट्टींनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर जोरदार टीका केलेली आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी राजू शेट्टींनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना समज दिल्यानंतर देखील कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबलेलं नाहीये। छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यात सुद्धा अरबी समुद्रामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे। लवकरच दिल्ली आणि राज्यामध्ये शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे। उद्धव ठाकरे कोकणामध्ये फक्त कोंबडी वडे खायला येतात। कोकणामध्ये ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मांस बंद ठेवा असं सगळ्या हॉटेल्सनं सांगून ठेवलेलं असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे।